नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो, एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनलवरती आपले मनपूर्वक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी आपण शिक्षक पात्रता परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण असा संभाव्य सराव प्रश्नसंच पाहत आहोत. या ठिकाणी आपण फक्त सराव प्रश्न व त्यांची उत्तरे न पाहता त्या प्रश्नांचं डिटेल अनालिसिस सुद्धा करणार आहोत. त्यासाठी आजचा हा जो व्हिडिओ आहे तो टीईटीची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यासाठी हा व्हिडिओ मध्येच स्किप न करता एंड पर्यंत पाहायचा आहे. त्याचबरोबर टीईटी साठी तयारी करणाऱ्या आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये स्टडी ग्रुपमध्ये हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. ठीक आहे, सो जास्त वेळ वाया न घालवता आपण स्टार्ट करूया आपला आजचा हा महत्त्वपूर्ण सेशन. या ठिकाणी पहा, पहिला प्रश्न आहे, प्रयत्न प्रमाद म्हणजेच ट्रायल अँड इरर ही अध्ययन उपपत्ती कोणी मांडली? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे एडवर्ड थॉर्नडाईक. प्रयत्न प्रमाद अध्ययन उपपत्ती एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडली. थॉर्नडाईक यांनी भुकेल्या मांजरावर प्रयोग करून ही उपपत्ती मांडली होती. या सिद्धांतानुसार प्राणी किंवा व्यक्ती नवीन गोष्टी शिकताना सुरुवातीला अनेक चुका करतात, पण सरावाने चुकांचे प्रमाण कमी होऊन ते योग्य कृती करायला शिकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडला? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे चार्ल्स स्पिअरमन. चार्ल्स स्पिअरमन यांच्या मते मानवी बुद्धिमत्तेत दोन मुख्य घटक असतात, एक जी आणि दुसरा एस. जी म्हणजे जनरल म्हणजे सामान्य घटक जो की सर्व प्रकारच्या बौद्धिक कामांसाठी आवश्यक असतो, आणि एस म्हणजे स्पेसिफिक म्हणजेच विशिष्ट घटक जो काही विशिष्ट कौशल्यांसाठी वापरला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, मराठी भाषेचे पाणिनी असे कोणास म्हटले जाते? तर पहा मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी 1836 मध्ये महाराष्ट्र भाषेचे व्याकरण हे पुस्तक लिहिले. त्यांनी मराठी व्याकरणाचा पाया रचल्यामुळे त्यांच्या या अतुलनीय कार्याचा गौरव म्हणून त्यांना मराठी भाषेचे पाणिनी असे म्हटले जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. मानवी शरीरात रक्ताच्या गुठळ्या होण्यासाठी म्हणजेच रक्त गोठण्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे जीवनसत्व के. शरीराला जखम झाल्यावर अतिरिक्त रक्तस्राव थांबण्यासाठी के जीवनसत्वाची आवश्यकता असते. या जीवनसत्वाच्या अभावामुळे रक्त गोठण्याची क्रिया मंदावते. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी आणि कधी केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा, महात्मा ज्योतिराव फुले 1873. महात्मा ज्योतिराव फुले यांनी पुण्यामध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. कोणत्या रोजी केली होती? तर 24 सप्टेंबर 1873 रोजी. तळागाळातील लोकांना, बहुजनांना आणि स्त्रियांना शिक्षणाचा हक्क आणि सामाजिक न्याय मिळवून देणे हा या सत्यशोधक समाजाच्या स्थापनेमागील मुख्य उद्देश होता. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, बालकेंद्री शिक्षण ही संकल्पना प्रामुख्याने कोणत्या शिक्षण तज्ञांशी जोडली जाते? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे रुसो आणि जॉन डुई. बालकेंद्रित शिक्षण पद्धतीत शिक्षकाऐवजी विद्यार्थ्याला केंद्रस्थानी मानले जाते. विद्यार्थ्याची आवड, बौद्धिक क्षमता, कला आणि वयानुसार कृतीयुक्त शिक्षण देण्यावर यात सर्वात जास्त भर दिला जातो. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील सर्वात लांब आणि मोठी नदी कोणती आहे? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे गोदावरी. गोदावरी ही महाराष्ट्रातील तसेच दक्षिण भारतातील सर्वात लांब नदी असून तिचा उगम नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे होतो. तिच्या विस्तारामुळे आणि पावित्र्यामुळे तिला दक्षिण गंगा असेही संबोधले जाते. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा, भारताच्या घटना समितीचे म्हणजेच संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? या प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे भारताच्या घटना समितीचे अध्यक्ष होते. त्यांची कोणत्या रोजी निवड झाली होती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची? तर 11 डिसेंबर 1946. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची संविधान सभेचे कायमस्वरूपी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. लक्षात ठेवा, मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, टीईटीच्या परिपूर्ण तयारीसाठी परफेक्ट रेफरन्स बुक आहे. प्राईम पब्लिकेशन द्वारे प्रकाशित टीईटी संपूर्ण मार्गदर्शक पेपर 1 आणि टीईटी संपूर्ण मार्गदर्शक पेपर 2
या दोन्हीही संदर्भ ग्रंथामध्ये आपल्या टीईटीच्या पेपर 1 व पेपर 2च्या संपूर्ण सिलेबस कव्हर करण्यात आलेला आहे. तसेच आपल्या अधिक सरावासाठी प्राईम पब्लिकेशनचा टीईटी पेपर 1 व 2 प्रश्नपत्रिका संग्रह सुद्धा बाजारात उपलब्ध आहे. या प्रश्नपत्रिका संग्रहामध्ये आपल्याला 2025 ते 2013 पर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका देण्यात आलेल्या आहेत. त्याचसोबत स्टेट बोर्डवरती आधारित संभाव्य सराव प्रश्न सुद्धा देण्यात आलेले आहेत. या प्रश्नपत्रिका संग्रहातून आपल्या जवळजवळ 5000 प्लस प्रश्नांचा सराव होणार आहे. हे तिन्ही संदर्भ ग्रंथ महाराष्ट्रातील सर्व पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाईन Amazon आणि फ्लिपकार्ट वरती सुद्धा अवेलेबल आहेत. Amazonची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. माहितीसाठी तुम्ही या नंबरवरती सुद्धा संपर्क करू शकता. ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन साहित्यिक कोण? तर या प्रश्नाचं उत्तर आहे वि.स. खांडेकर, म्हणजेच विष्णू सखाराम खांडेकर. वि.स. खांडेकर यांना त्यांच्या ययाती या अत्यंत गाजलेल्या आणि प्रसिद्ध कादंबरीसाठी 1974 मध्ये साहित्यातील ज्ञानपीठ हा सर्वोच्च पुरस्कार त्यांना मिळाला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, अध्यापनात समानुभूती म्हणजेच इम्पॅथी असणे म्हणजे नेमके काय? तर पहा, या प्रश्नाचं उत्तर आहे दुसऱ्याच्या म्हणजेच विद्यार्थ्याच्या भावना आणि विचार यांच्या जागी स्वतःला ठेवून समजून घेणे. एका आदर्श शिक्षकाकडे हा गुण असणे अत्यंत आवश्यक मानले जाते. यामुळे शिक्षक विद्यार्थ्याच्या अडचणी आणि मानसिक स्थिती आणि कौटुंबिक पार्श्वभूमी अधिक संवेदनशीलतेने समजून घेऊन त्याला योग्य मार्गदर्शन करू शकतो. ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण टीईटी साठी महत्वपूर्ण असा संभाव्य सराव प्रश्न तसेच त्याचं अनालिसिस पाहिलेला आहे. असेच भरपूर सराव प्रश्न आपण आपल्या चॅनलवरती पाहणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स ग्रुपमध्ये तसेच स्टडी ग्रुप्सवरती शेअर करायला विसरू नका. आणि सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक यू फॉर वॉचिंग अँड कीप स्टडीइंग.